जय हिंद मित्रांनो, पोलीस भरती 2017 ते 2024 पर्यंत आलेल्या सर्व प्रश्नांची जी आपण सिरीज तयार करत आहोत, त्याच्यामधील आज आपण इतिहास भाग 5 वरील प्रश्न बघणार आहोत. जर आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर चला सुरू करूया इतिहास भाग 5 वरील प्रश्न. तर आजचा पहिला आणि 201वा प्रश्न आहे, सन 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिला सत्याग्रह कुठे केला होता? तर 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिला सत्याग्रह हा चौदार तडे महाड येथे केला होता. पुढचा प्रश्न, महर्षी कर्वे यांनी टिंबटिंब येथील विधवेशी विवाह केला होता. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, शारदा सदन. 203वा प्रश्न, स्वातंत्र्यपूर्व काळात पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजची स्थापना टिंबटिंब या थोर राष्ट्रभक्तांनी केली होती. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वरील सर्व. 204वा प्रश्न, भारतातील पहिली स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण? तर भारतातील पहिली स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका आहे सावित्रीबाई फुले. पुढचा प्रश्न, मराठी व्याकरणाचे पाणिनी असे कोणास म्हटले जाते? तर मराठी व्याकरणाचे पाणिनी असे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना म्हटले जाते. 206वा प्रश्न, SNDT विद्यापीठ कोणी स्थापन केले? तर SNDT विद्यापीठ हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केले होते. 207वा प्रश्न, महात्मा फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला? तर महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिला होता. 208वा प्रश्न, जिवंतपणी आपली प्रेत यात्रा पाहणारी महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, गोपाल गणेश आगरकर. 209वा प्रश्न, सर्व साक्षी जगतपती त्यास नकोस मध्यस्थी हे कोणत्या सामाजिक संघटनेचे ब्रीदवाक्य होते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सत्यशोधक समाज. 210वा प्रश्न, दीक्षाभूमी हे स्थान कोणत्या शहरात स्थित आहे? तर दीक्षाभूमी हे स्थान नागपूर या शहरात स्थित आहे. 211वा प्रश्न, सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 या दिवशी झाला होता. 212वा प्रश्न, आधुनिक भारताचा निर्माता कोणाला म्हटले जाते? आधुनिक भारताचा निर्माता हा राजाराम मोहन राय यांना म्हटले जाते. 213वा प्रश्न, इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण होते? इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य होते दादाभाई नौरोजी. पुढचा प्रश्न, मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध टिंबटिंब यांनी परिषद भरवली. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, विठ्ठल रामजी शिंदे. 215वा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव काय? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे चैत्यभूमी. 216वा प्रश्न, खालीलपैकी कोण लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध आहे? तर लोकहितवादी म्हणून आपण गोपाळ हरी देशमुख यांना ओळखतात. 217वा प्रश्न, इंग्रज भारताचे आर्थिक शोषण करत असल्याबाबतचा आर्थिक निसारणाचा सिद्धांत कोणी मांडला? तर हा सिद्धांत मांडला होता दादाभाई नौरोजी यांनी. पुढचा प्रश्न, छत्रपती शाहू महाराजांचे निधन झाल्यावर आपल्या कलेचा चाहता रसिक या जगात राहिला नाही म्हणून कोणत्या चित्रकाराने आपली चित्रे पंचगंगेच्या पदरात सोडून दिली? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, आबालाल रहिमान. 219वा प्रश्न, आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? आनंदवन संस्थेची स्थापना केली आहे बाबा आमटे यांनी. पुढचा प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था कोणती? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सत्यशोधक समाज. 221वा प्रश्न, समाज प्रबोधन शतपत्रे लिहिणारे कोण? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, गोपाळ हरी देशमुख. पुढचा प्रश्न, सन 1848 मध्ये महात्मा फुले यांनी टिंबटिंब येथे मुलींची पहिली शाळा काढली. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, भिडेवाडा येथे.
223वा प्रश्न, डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना केली होती विठ्ठल रामजी शिंदे यांनी. 224वा प्रश्न, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? प्रार्थना समाजाची स्थापना केली होती डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी. 225वा प्रश्न, सन 1873 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सत्यशोधक समाज. 226वा प्रश्न, आर्य समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली. आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती. 227वा प्रश्न, मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून बाळाशास्त्री जांभेकर यांना ओळखले जाते. 228वा प्रश्न, सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? सुधारक हे साप्ताहिक गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले होते. पुढचा प्रश्न, निष्काम कर्ममठ ही संस्था कोणी उभारली? निष्काम कर्ममठ ही संस्था महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी उभारली होती. 230वा प्रश्न, खालीलपैकी कोणाचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, गोपाळ हरी देशमुख. 231वा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव कोणते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आहे आंबवडे. 232वा प्रश्न, सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावी झाला? सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव या गावी झाला होता. 233वा प्रश्न, ईश्वर हा नेहमी एकच आहे असे कोणी म्हटले? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, महात्मा ज्योतिबा फुले. 234वा प्रश्न, कोणत्या समाजसुधारकाच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, नारायण मेघाजी लोखंडे. 235वा प्रश्न, महाराष्ट्रातील टिंबटिंब या व्यक्तीला सर्वप्रथम भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, धोंडो केशव कर्वे. 236वा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू मध्य प्रदेश येथे झाला होता. 237वा प्रश्न, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था या संस्थेची स्थापना केली होती. 238वा प्रश्न, संत गाडगे महाराजांचे मूळ नाव काय होते? संत गाडगे महाराजांचे मूळ नाव होते डेबोजी जिंगाडजी जानोरकर. पुढचा प्रश्न, सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणत्या महिला समाजसेविकांनी केली? तर सेवा सदनची स्थापना केली होती रमाबाई रानडे यांनी. 240वा प्रश्न, ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव काय? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव होते माणिक बंडोजी इंगडे. 241वा प्रश्न, भारतीय कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते म्हणून कोणास ओळखले जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रघुनाथ कर्वे. 242वा प्रश्न, मुंबई काउन्सिलचे पहिले सदस्य कोण होते? मुंबई काउन्सिलचे पहिले सदस्य होते नाना जगन्नाथ शंकर सेठ. 243वा प्रश्न, धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 14 ऑक्टोबर. 244वा प्रश्न, संत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान कुठे आहे? संत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान आहे अमरावती येथे. 245वा प्रश्न, आर्य महिला समाजाचे संस्थापक कोण? आर्य महिला समाजाचे संस्थापक होते पंडिता रमाबाई. 246वा प्रश्न, 1944 मध्ये समता संघाची स्थापना कोणत्या समाज सुधारकाने केली? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, महर्षी धोंडो केशव कर्वे.
247 प्रश्न. भारताच्या स्वतंत्र चळवळीमध्ये सेनापती बापट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नेत्याची पूर्ण नाव काय होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पांडुरंग महादेव बापट. 248 प्रश्न. पंढरपूर विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यासाठी आमरण उपोषण कोणी केले? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी साने गुरुजी. पुढचा प्रश्न. लोकहितवादी खालीलपैकी कोणास म्हणतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गोपाळ हरी देशमुख. असा शेवटचा प्रश्न आहे. महात्मा फुले यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर महात्मा फुले यांचा जन्म पुणे या ठिकाणी झाला होता.